या पृथ्वीवर सगळ्यात महत्वाचं जीव ज्या ईश्वराने घडवलंय म्हणजे तो मनुष्य. मी गोष्ट करतोय नालासोपाऱ्यामधली, पण आपण जर पाहाल तर मुंबईत परदेशातून, देशातून, विदेशातून लोक आली ते आपलं स्वप्न साकार करण्यासाठी. आणि जर आपण सोपाऱ्याची परिस्थिती बघाल तर साधारणतः 35 लाख लोकसंख्या असणारं शहर म्हणून अशा नालासोपारा शहराची ओळख. मागे कित्येक दिवस चर्चेत असणारा विषय म्हणजे 41 इमारती. नालासोपारा पूर्व विजयनगर येथील 41 ज्या इमारती आहेत यावर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. मुळात कारण म्हणजे ज्या महानगरपालिकेने हातोडा चालवलाय त्या आयुक्तांचं म्हणणं होतं की हा जो 41 बिल्डिंग इमारती ज्या अनधिकृतपणे उभ्या आहेत त्या कुठेतरी शासकीय म्हणजे त्या एसटीपी प्लांट म्हणा किंवा राखीव जागा त्या निर्भर होत्या आणि त्याच्यावर ह्या इमारती उभ्या राहिल्या कारणाने माननीय न्यायालयाच्या आदेशाने ह्या बिल्डिंग डिमोलिशनसाठी घेतलेल्या आहेत. सध्या ह्या 7 बिल्डिंगवर कारवाई झालेली आहे. त्या 7 बिल्डिंगवर ज्यावर कारवाई झाली त्यावर आयुक्तांचं असं म्हणणं होतं की त्या 7 बिल्डिंग C1 होत्या. C1 अर्थात म्हणजे ज्या जीर्ण झालेल्या, त्याची कंडिशन म्हणजे स्ट्रक्चर अत्यंत खराब दर्जाचं होतं आणि अशा बिल्डिंगवर प्रथम कारवाई करण्यात आली आहे आणि उर्वरित बिल्डिंगवर कारवाई अशाच प्रकारे चालू राहील. पण आपण पाहाल तर हा जो आजूबाजूचा परिसर आहे, लोक इथून गेलीत. 35 लाख लोकसंख्येचं शहर मी आपल्याला सांगितलं. साधारणतः उपजीविका करण्यासाठी लोकांना किती कष्ट करावं लागतंय याचा विचार आपण करू शकता. पण जर नालासोपाऱ्याचा इतिहास म्हणाला तर साधारणतः 2000 भाड्याने रूम मिळू शकतो. पण आज आपण जर परिस्थिती बघाल तर इतक्या बिल्डिंगी डिमोलेशन नंतर जे होणारं नगराचा विकास आहे आणि मोठ्या मोठ्या इमारती ज्या उभ्या राहत आहेत त्याने भाड्यानेही रूम मिळत नाहीत. आणि जर ज्याच्याकडे भाड्याने रूम मिळत नाही हा तर एक शेवटचा भाग, पण आपण जर हा परिसर बघाल तर ह्या परिसरामध्ये ह्या खुल्या आसमानामध्ये आणि ह्या मच्छरामध्ये ही लोक दिवस काढतात. ही लोक कोण आहेत तर त्या 7 बिल्डिंग ज्या डिमोलिशन झालेल्या आहेत त्यातली ही लोक आहेत जी कुठे जाऊ शकत नाही म्हणून त्या अशा परिस्थितीचा सामना करून आपलं जग आणि जीवन निर्भर करण्यात तयार आहेत. आणि ह्या संपूर्ण विषयावर आज नेहा दुबे आलेल्या आहेत. नेहा दुबेंची मी आपल्याला ओळख करून देतो. परिवर्तन संघटनाच्या त्या अध्यक्ष आहेत. जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी वसई विरारमध्ये काम केलेलं आहे आणि ह्या लोकांना त्या आज भेट देण्यासाठी आलेल्या आहेत. मॅडम, सर्वप्रथम तर आपलं महानगरमध्ये स्वागत आहे. परिस्थिती बोलण्यासारखी नाहीये, आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहताय. महानगरपालिकेने जी कारवाई केली आहे कुठेतरी माननीय न्यायालयाच्या आदेशावर ही कारवाई झालेली आहे. मॅडम, आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे कशा प्रकारे बघता आणि आपलं सहकार्य आणि आपली प्रयत्न काय असतील ह्या लोकांकरिता? आपण ही कारवाई बघितली, माननीय न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई झालेली आहे, तर त्याच्यावर आपण काही प्रश्न उचलू शकत नाही. पण माझा असं कमिशनर साहेबांना रिक्वेस्ट होता, महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांना, की या लोकांना जर तुम्ही कारवाई केली, सरकारी जागा, सर्वप्रथम तरी तुमची चुकी होती की सरकारी जागा तुमच्या ताब्यात असायला पाहिजे. महानगरपालिका तुमची आहे तर तुमच्या ताब्यात असायला पाहिजे. जर तुमच्या ताब्यात नाही आणि जर कोणी त्याच्यावर अनधिकृत बांधकाम केला तर बांधकाम करताना तुम्हाला तोडायला पाहिजे. 41 बिल्डिंग, इललीगल बिल्डिंग कशी काय उभी राहिली? तुम्ही कुठे झोपले होते की तुम्हाला दिसली नाही एवढी बिल्डिंग? आणि त्याच्यानंतर हे लोक राहायला आले. हे खूप कष्टकरी लोक आहे, लेबर क्लासचे लोक आहे. दिवसात 600 रुपये 400 रुपये असे लेबरचं काम करून, दिहाडी ते लेबर कन्स्ट्रक्शन लेबरचं काम करून हे लोक कसे जसे तसे आपलं जीवन व्यतीत करतात. त्याच्या व्यतिरिक्त ह्या लोकांचा परिस्थिती अशा, ह्या लोकांनी अक्षरशः आपले पोट कापून इकडे 3 लाखामध्ये किंवा 5 लाखामध्ये रूम घेतली. आणि रूम घेण्याच्या 15 वर्ष नंतर जर अशी कारवाई होत असेल तर ह्या लोकांची काय परिस्थिती असेल त्याच्यावर आपल्याला विचार करायला लागेल. तर आम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे कमिशनर साहेब आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेला आहे की इमिडिएटली या लोकांना रिलोकेट करण्यात यावं. आणि जशा कोविडच्या टायमिंगला आपण वरुण इंडस्ट्रीजमध्ये या लोकांना शिफ्ट केलेला होता, म्हणजे नॉट या लोकांना, जे कोविड पेशंट्स होते त्या लोकांना आपण शिफ्ट केलेला होता, तसंच या लोकांना एखादा रेफ्युजी कॅम्प करून किंवा एखादा म्हाडाची बिल्डिंग असेल किंवा जे काय वेकंट फ्लॅट असेल त्याच्यात या लोकांना शिफ्ट करण्यात यावं. कारण असे आपले जे प्रधानमंत्री आहेत, आपले जे पंतप्रधान आहेत, त्यांचे जे स्वप्न आहे की प्रत्येक घराच्या वरती त्यांच्या स्वतःचा आवास असायला पाहिजे, त्यांच्या स्वतःचं घर असायला पाहिजे आणि त्यांच्या स्वतःचं शौचालय असायला पाहिजे. आता त्यांचं घर तुटलं म्हणजे यांचे शौचालय पण तुटले आणि असे रोडवर ते लोक जीवन व्यतीत करतात. त्याच्यात लहान पोरं आहे, अक्षरशः 6 महिन्याची लहान मुलगी मी आता बघितली. तर अशी परिस्थितीमध्ये हे लोक राहतात. तर माझा त्यांच्याशी
आणि होणारे आपले मुख्यमंत्री, आता सध्या मुख्यमंत्री आहे नाही, कदाचित उद्या शपथ घेतील, तर जे कोणी असणार त्यांना हात जोडून रिक्वेस्ट आहे, या लोकांना इमिडिएटली रिलोकेट करण्यात यावा, या लोकांना इमिडिएटली कोणताही एक पर्याय देण्यात यावा. नाही होत असेल तर इमिडिएटली इथे एखादी रेफ्युजी कॅम्प टाकून टेंटची व्यवस्था करून या लोकांना व्यवस्थित राहायचं एक प्रॉपर एरिया बनवून देण्यात यावं. मॅडम, आपण जनप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे, आपला वकिलीमध्येही चांगला अनुभव आहे. कुठेतरी माननीय न्यायालयाने जो हा दिलेला निर्णय हा कुठेतरी संविधानामध्ये बसतो आणि तो मान्य करावा लागेल, पण आपल्याला वाटत नाही की ह्यामध्ये कोणतरी मुळात चुकी असेल ज्याच्यामुळे हे सगळं काही घडलंय? याच्यात चुकी अशी आहे की ह्या लोकांना माहितीच नव्हता की जे जागा मालिक आहे ते कोर्ट केसमध्ये गेलेले आहे किंवा ते तिकडे आहे, तर या लोकांना माहितीच नव्हता. त्याच्या व्यतिरिक्त हे लोक एवढे म्हणजे पॉवर्टी लाईनच्या बिलो द पॉवर्टी लाईन आहे की या लोकांना तेवढा नॉलेजच नाही की कोर्टात जायचं किंवा आपली बाजू कशी मांडायची किंवा काही. तर या लोकांचं तसं झालं की ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज ते पण झालं. पण माझं असं म्हणणं आहे, जे काही झालं कोर्टात, जे काही झालं ते शेवटचा विषय आहे. सध्या जर इकडे आपल्या वसई तालुक्यामध्ये अजून SRA कानून आलेला नाही आहे, जर SRA कानून आला, ह्या लोकांकडे स्वतःची घरपट्टी आहे, ह्या लोकांकडे स्वतःची लाईट बिल आहे, म्हणजे हे लोक इकडचे लिगल रेसिडेंट आहे, या लोकांकडे वोटर ID आहे, म्हणजे हे लोक इकडचे लिगल रेसिडेंट आहे, तर या लोकांना लिगल रेसिडेंट असल्यामुळे या लोकांना इमिडिएटली SRA कानूनच्या अंतर्गत यांना इमिडिएटली फ्लॅट्स मध्ये शिफ्टिंग करण्यात यावी. निदान तोपर्यंत कुठेतरी शिफ्टिंग द्यावी, मग जेव्हा आपली SRA ची बिल्डिंग झाली त्याच्यानंतर या लोकांना त्या फ्लॅट्स मध्ये शिफ्टिंग. मॅडम, एक मिनिट क्षमा करतो, एक मिनिट थांबवतो. SRA यावं, मुंबईपासून आपण अगदी सटीक असलेलं शहर म्हणून आपली ओळख आहे वसई विरारची, मग SRA यावा हे ह्याचं डेफिनेशन काय आहे? अजून आपले इकडचे जे सत्ताधारी होते, जे गेल्या 35 वर्षापासून इकडे सत्ता करत होते, त्या लोकांनी इथे SRA कानूनची गरज नाही असं दाखवलं होतं आणि त्याच्यामुळे इथपर्यंत SRA कानून आला नाही. तुम्ही बघितला मीरा रोड मध्ये असेल किंवा वाशीमध्ये आहे, भरपूर जाग्यावर SRA कानून आहे, पण इकडे SRA कानून नसल्यामुळे लोक चालीमध्ये किंवा लोड बेरिंग मध्ये अशी इलिगल स्ट्रक्चर मध्ये ते लोक रूम घेतात. आणि जेव्हा एखादा साधारण माणूस फ्लॅट घेतो किंवा चालीमध्ये रूम घेतो, तर तो माणूस जागाची पडताळणी करत नाही, तो नुसतं रूमची पडताळणी करतो की विकणारा कोण आणि जे विकणारा माणूस आहे तो प्रॉपर आहे की नाही, आणि तो माणूस आम्हाला घरपट्टी सॉरी थांबवतो, परत दोषी कोण तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण विषयात दोषी कोण असावा? सर्वप्रथम माझ्याप्रमाणे त्यावेळेचे नगरसेवक, ह्या वॉर्डचे नगरसेवक, त्यावेळेचे ह्या वॉर्डचे आपले पूर्ण महानगरपालिकेचे महापौर, त्याच्या व्यतिरिक्त दोन्ही विधानसभा, नालासोपारा विधानसभा, वसई विधानसभाचे आमदार आणि तेव्हाचे जे कोणीही अधिकारी होते या डिव्हिजनचे आणि आपले महानगरपालिकेचे जे कमिशनर त्यावेळेचे होते ते. मॅम, एक माझा शेवटचा प्रश्न आपल्याला, आपण जे शहरात राहतो त्यामुळे आपण कुठेतरी जे जुने कन्स्ट्रक्शन आहे त्याला ₹1 घरपट्टी म्हणून महानगरपालिकेला कर आकारतो, नवीन कन्स्ट्रक्शनला 2 ते ₹2.5 जातात. वर्षांपासून ही लोक जर साधारणतः 20 ते 25 वर्षांचे लोक राहत असतील तर साधारणतः सगळ्याच 41 बिल्डिंग मधल्या कमीत कमी किंवा जास्त लोकांनी घरपट्टी लावून घेतलेली आहे. अर्थात महानगरपालिकेला इथून कर गेलाय. साधारणतः ₹2,000 जरी घरपट्टी पकडली आणि 41 इंटू जर एका साधारणतः लोड बेरिंग मध्ये साधारणतः 60 ते 80 फ्लॅट आहेत, असे 3,280 फ्लॅट होतात. जर आपण कुल अमाऊंट बनालीत तर कमीत कमी 56 म्हणजे ₹5,60,00,000 महानगरपालिकेतून कर वसूल केलाय आणि त्या बदल्यात मिळालं काय? त्यांना हा फुटलेला रस्ता, बरोबर, गटर आणि ही घाणेरडी सिव्हिल लाईन आणि कसलीच सोय नाही. मॅडम, आपण ह्या सगळ्या विषयावर संबंधित पूर्ण परिस्थिती ह्या सोपाराची अशीच आहे, आपण ह्या लोकांसाठी आपले काय प्रयत्न असतील या विषयाला? बघा कसं आहे, आपली जी महानगरपालिका आहे त्या एवढी विकट परिस्थितीमध्ये आहे. तुम्ही बघताय पावसाळ्याच्या टायमिंगला 10-10 दिवस आपण पाणीमध्ये असतो. का पाणीमध्ये असतो? कारण 12 कोटी रुपये खर्च करून आपण IIT मुंबई आणि नीरी कडून सर्वे करून घेतो. महानगरपालिका ते 12 करोड रुपये खर्च करतात, पण त्याच्या व्यतिरिक्त ते जर जे रिपोर्ट आला त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी करत नाही तर काय उपयोग? म्हणजे तुम्हाला नुसतं पैसे खर्च करायला येतो, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही रोडचा काम करत नाही, गटाराचा काम करत नाही, लाईटची परिस्थिती, म्हणजे जे आपली मूलभूत सुविधा आहे अजूनही तीच राहिलेली आहे. आणि परिस्थिती अशी आहे की आपली आझादी 75 वर्ष झाली, अमृतकाल झाला आपला, त्याच्या व्यतिरिक्त ह्या लोकांना फ्लॅट घेऊन 15 वर्ष गेली आणि 15 वर्ष नंतर या लोकांना एकोएक त्यांची येऊन यांना फ्लॅट खाली करून घेता आणि यांच्यावर कारवाई करून घेता. मॅडम, एक शेवटचा प्रश्न विचारतोय की लोकांना आज जगामध्ये जीवनामध्ये आले त्यांना छत, अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज आहे. निवारा पोचतोय, अन्न पोचतोय, पण कुठेतरी छत नाही. नेहा दुबे हे जे नाव चर्चेत आहे,
ह्यांचा काय प्रयत्न असेल या लोकांकरिता? मग मी तेच म्हटलं, मी माझ्या पत्राद्वारे, माझे पत्रव्यवहारद्वारे मी कमिशनर साहेबांना, महानगरपालिकांना आणि अक्षरशः पंतप्रधानपर्यंत माझे पत्र गेलेले आहे की इमिडिएटली, कारण आपल्या पंतप्रधानांच्या विजन आहे की प्रत्येक लोकांकडे आवास असावा, प्रत्येक लोकांकडे शौचालय असावा, पिण्याचा व्यवस्थित पाणी असावा, चांगला आरोग्य असावं, म्हणून ते एवढे स्पिरिटमध्ये काम करतात. तर माझ्या त्यांना हेच रिक्वेस्ट होता की इमिडिएटली या लोकांना सर्वप्रथम पहिलं तर रिलोकेट करण्यात यावं. कारण एखादी बिल्डिंग बनायला, जे SRA बिल्डिंग पण त्याला उभी राहायला निदान 1 वर्ष जाणार. काय 1 वर्ष हे लोक रोडवर राहणार का किंवा असे राहणार का? नाही. तर माझा असं रिक्वेस्ट होता की इमिडिएटली पहिले या लोकांना कुठेतरी तुम्ही रिलोकेट करा. जसे आपण भाड्यावर कुठे जातो राहायला, तसं या लोकांना पहिले कुठेतरी रिलोकेट करा. त्याच्यानंतर SRA स्कीम तहत इथे बिल्डिंग बांधा. बिल्डिंग बांधून या लोकांना त्यांच्या रूम मध्ये शिफ्टिंग द्या आणि ती रूम या लोकांच्या नावावर करून द्या. म्हणजे ज्याच्या नावाची घरपट्टी आहे, ज्याच्या नावाची लाईट बिल आहे, ज्याच्या नावाचा सर्व काही त्यांच्याकडे आहे, जे लीगल रेसिडेंट आहे त्यांच्या नावावर त्यांची रूम करून द्या. म्हणजे त्यांना पण जर रिलीफ भेटणार की नाही, माझा एवढाच रिक्वेस्ट आहे. धन्यवाद मॅडम, आपण आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. या होत्या ऍडव्होकेट नेहा दुबे. त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. कुठेतरी जे होणारा प्रकार आहे तो खरोखर निंदनीय आहे, पण माननीय न्यायालयाने दिलेली जे आदेश आहेत ते कुठेतरी पाळले पाहिजेत. जे ज्या 41 इमारतीचा जो प्रश्न आहे, तसंच 35 लाख लोकसंख्या असणारं शहर, त्या शहराची STP कशा परिस्थितीत होईल हाही प्रश्न शासनापुढे उभा राहतो. म्हणून अशा पद्धतीत त्यांना काम करावं लागत आहे.